नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्वेल याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण बघत आहोत की बॅलन्स बॉडी म्हणजे काय आणि बॅलन्स बॉडीचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो। तर तत्पूर्वी आपण आपल्या शरीरामध्ये असणारी प्राण ऊर्जा आणि ब्रह्मांडी ऊर्जा ह्या दोन्ही मधला फरक समजून घ्यायचा प्रयत्न करूयात। ब्रह्मांडी ऊर्जा ही एक्सटर्नल ऊर्जा आहे जी बाहेरून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते, तर प्राण ऊर्जा ही आपली आंतरिक ऊर्जा आहे जिचा स्रोत हा आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्न ग्रहणातून ही ऊर्जा निर्मिती होते आणि शेवटी तिचं रूपांतर होतं ते प्राण ऊर्जेमध्ये होतं। आता हे अन्न आपण ज्यावेळेला ग्रहण करतो त्यावेळेला त्या अन्नाच्या पचनामध्ये अग्नी कशा प्रकारे वर्क करतो किंवा अग्नीचा कुठल्या कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये सहभाग असतो, किती प्रकारचे अग्नी आपल्या शरीरामध्ये आहेत या सगळ्या गोष्टी आपण ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत। तर ज्यांनी आधीचा व्हिडिओ माझा हा बघितलेला नाहीये त्यांनी हे व्हिडिओ जरूर बघा आणि ह्याच्याबद्दलची माहिती जाणून घ्या। तर आपण विचार करत होतो प्राण ऊर्जेचा। ज्या वेळेला आपण अन्न ग्रहण करतो आणि ते अन्न ग्रहण केल्यानंतर काही प्रक्रियांच्या नंतर त्या ऊर्जेची कन्वर्जन हे प्राण ऊर्जेमध्ये होत असतं। ज्या वेळेला ही प्राण ऊर्जा शरीरामध्ये निर्मिती होते तर तिचं जे प्रमाण आहे ते संतुलित असणं सगळ्यात महत्वाचं आहे। म्हणजे जर का तुमचं प्राण ऊर्जा किंवा आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी प्राण ऊर्जा ही प्रमाणापेक्षा जास्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही जर का ब्रह्मांडी ऊर्जांचं ऍक्सेप्टन्स दाखवला किंवा त्या ऊर्जा तुम्ही स्वीकारल्या तर त्याचे विपरीत परिणाम हे आपल्या शरीरावरती होत जातात। अगदी साध्या सोप्या आणि सरळ शब्दामध्ये सांगायचं झालं तर ज्या वेळेला प्रमाणापेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी एखाद्या वायर मधनं वाहते त्यावेळेला शेवटी काय होतं, ती वायर जळून खाक होते। म्हणजे थोडक्यामध्ये अतिप्रवाहामुळे त्या वायरचं नुकसान होतं। सेम गोष्टी ह्या आपल्या संदर्भामध्ये होत असतात। ज्या वेळेला ह्या दोन्हीही ऊर्जांचं प्रमाण हे आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त होतं त्यावेळेला त्याचे विपरीत परिणाम आपल्याला दिसायला लागतात। म्हणजे काय की ती व्यक्ती ही अत्यंत क्रोधित होते, अत्यंत एन्थुसियास्टिक असते, म्हणजे त्याची प्रत्येक भावना किंवा प्रत्येक त्याचे सेन्सेस हे प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वियर्ड प्रमाणे रिॲक्ट करतात। तर आता ह्याच्यामधली जी पुढची माहिती आहे ती जाणून घेऊयात आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर चॅनल माझा नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूब किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो हे कधीही विसरू नका की कर्माला मेनू नसतो। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।